संस्कार भावा साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी ना झाला पाहिजे भेट. छोटी मुलगी होती म्हणून सुप्रभात गाईज, आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आता जातोय कळसुबाईला. हे सगळेजण आहेत, दाखवरे सगळी माणसं आहेत. आपण एक आहे. सो आता भेटू आपण पुढच्या जर्नीमध्ये. लेट्स गो. आता आम्ही ट्रेनसाठी थांबलो आहे. ट्रेन बघा कशाला दिसते नाही तरी वेळा ट्रेन यायचंच नाव घेत नाही आहे. टाईम होऊन गेला आहे. काय बोलू मी, ट्रेन येतच नाही. विसरलो डोळ्यात झोप बघा भावांनो, झोप बघा खूपच हे बघा. नसलेल्या बायसेप हा आमचा नॉर्मल ब्लॉग असेल, काही मोठासा नाही. आम्ही काही इम्प्रूव्हमेंट्स नाही करणार आहे. आमचा पहिला ब्लॉग आहे. मजा करतोय आम्ही, तुम्ही एन्जॉय करा एवढंच सांग. तर मित्रांनो, आता आम्ही स्टेशनवरती उभे होतो आणि जिथे आम्ही उभे होतो तिथे फर्स्ट क्लास डबा आला. आवाज येतो. तर आम्ही आमच्या थर्ड क्लास मित्राला घेऊन थर्ड क्लास डबा शोधायला निघालो. पण आम्हाला काही थर्ड क्लास डबा भेटणार. ए किसन जाऊन बघून येतो ना, 5 जणांना नाही का तुझ्याकडे डबा नाही तुझ्यासाठी नाही. खडकलाच डबा नाही. खडकलाच डबा नाही. आईचा नवरा माव कसली गाणी ऐकतोय. ह्या गाणी तुला झोप येत नाही. अरे मग बाई बाप जो बेदारे गे आणि इंग्लिश गाणी, इंग्लिश गाणी नाही ऐकत. ऐकतो मग पण ते 2-3च असली लिस्ट. अच्छा, इंग्लिश समजून नाही घेतलं. समजतं की नाही? समजतं. अल्फान्सो म्हणजे काय? अरे तू पर्सनल जाऊ नको आता. सांग ना रे, सांग ना भावा. हो सांग ना, सांग. मधीच ते लागलं काय ते. अरे फुल डीजे वाली गाणी ऐकत होता. फुल डीजे वाली. हा नाचरे मोरा, चॉकलेटचा बंगला वगैरे ऐकत होता. काय भाऊ, कुठून शिकलास हे? नाही ते बी श्रीमान एकदा बोलवतात म्हणून नाही कोण श्रीमान? म्हणून तू श्रीमानमुळे भावा लहास नको झालो तू. तर आम्ही पोचलो आहे कसाराला. आता थोड्या वेळात स्टेशन येईल. आलं वाटतं स्टेशन. पूर्ण गर्दी आहे ट्रेनमध्ये. आता फायनली गाडी समेत पोचलो आहे इथे कसारा स्टेशनला. गर्दी आहे आणि सगळे आमचे हे पण येत आहेत. तिथून काय आहे? कसलं ॲडव्हेंचर? लोकल गाडी आहे. ये किसन ये. पण आपण ह्या साईडला का आलो? अरे तिकडनं जायचंय. ऍडव्हेंचर करायचं. दरवाजा पण म्हणते तिकडचा. हे पण तू बघ. चल हा इथूनच जायचं आपल्याला. ऍडव्हेंचरच करायचं आहे. पण जायचंय कुठे आपल्याला? उभे आहेत त्या साईडला. तर आम्ही त्यांना तिकीट दाखवायला चाललोय. लवकर चला. जुड रहे हैं.
आवा जबरदस्ती दाखवतोय पण तिकीट तुला विचारलं पण नाही विचारलं पण नाही. बाई दाखवायला नको ना. अरे 150 रुपये घालवले. 150 रुपये टाकले. हे त्यांना तरी विचारू कळसुबाईला कुठं यायचं. हा विचार ना. चल विचार. अनप्लॅन ट्रिप इज इट वर्थ? कळसुबाईला जायला कुठं गाडी भेटणार. आई सांगता येत. आला बोल ना. बांधेल की तर आम्ही चाललो आहे बस स्टॉपकडे. इथून बस घेऊन आम्ही मग जाऊ कळसुबाईला नेक्स्ट. आता आम्हाला ते टेंट लावायला शिकवत आहेत. तर बघू काय कसं काय आहे ते टेंटचं. मग आम्ही वर घेऊन जाऊ कॅम्पिंगसाठी. आहे आमचा टेंट. आपल्याला ते शिकवतील आता. तुम्ही जर कळसुबाईला आलात ना तर हे हॉटेल नक्की व्हिजिट करा. हॉटेल संस्कार चांगलं हॉटेल आहे. सर्विस चांगली आहे. त्या लोकांनी आम्हाला नीट समजून पण सांगितलं कसं काय जायचं टेंट वगैरे सगळं त्यांना म्हणजे नेगोशिएट करून मला दिले प्राईस त्यांनी. चांगलं हॉटेल आहे. तर आता आमचा ट्रेकिंग सुरू झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे गावातून. वरती खूप पब्लिक गेली असं ऐकायला आलं आहे. बोलले आम्हाला ते दुकानवाले की वरती खूप जण गेले आहेत. आज सुट्टी विकेंड्स आहेत. 3 दिवस सलग सुट्टी आहेत म्हणून सगळे गेले आहेत. सगळे आता पाठवून चालत आहेत. तर आम्ही चाललो आहे. हा रस्ता चेक करा. ही जी वाईब आहे ना ही तुम्हाला कुठे नाही भेटणार. कुठेही जावा तुम्ही. काय मग हिमांग दोन कसं चालू आहे? तुम्हाला बघून वाटत तर नाही मस्त. आता खाल्लंय. हो शिड्या खूप खूप मोठ्या मोठ्या आहेत. बीप करायला लागणार आहे एडिटर. भावांनो ज्याने हा ब्लॉग चालू केला ना त्याची लायकी नाही आहे भावांनो. तो स्वतःला चांगला दाखवतोय आणि आमची पेटी पडलीच असं दाखवतोय. हे बघा माझी पडलेलीच आहे लवड्या. फुल फिट अँड फाईन आहे मी. मी अर्धा काय बोलायचं आता? अजून काय बोलू शकतो आपण? काय बोलू शकतो? कसं वाटतंय मग? खूपच छान वाटतंय. पहिला हॉल्ट कधी घ्यायचा काय वाटतं तुला? इथेच घेऊया काय? इथेच घेऊया. सगळ्यांचा विषय चालू इथेच घेऊया. पण एक आमच्यात एक आहे ज्याच्या डांगीत रैमानी किडा आहे. आमच्यात एक आहे डांगीत. हा डांगीत रैमानी किडा आहे. डांग कुठे असते? डांग डांगे चौक नावाचं चौक आहे. नाही बीप करायचं नाही ना म्हणून ते. बीप 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 समजून घ्या. त्याने खूप पाप केले आजच्या दिवसात. म्हणतात का कुरकुरे एका कुरकुऱ्याचं वजन आहे भावा त्याच्या बॅगेत. तो रडायला लागलाय. 2 केकचे आहेत ते पण ते ह्याचे केक आहेत माव्याचे. त्याचा संबंध पण नाही वजनाचा आणि त्याचा. तर मित्रांनो हे मंदिर आहे. ज्या माणसांना म्हणजे ज्या लोकांना वरती चढायला नाही जमत ते इथे पण दर्शन घेऊ शकतात कळसुबाईचं. आणि बाकी मेन जो पीक पॉइंट आहे तो वरती आहे कळसुबाईचा. तिकडे चाललोय आता आम्ही. दिसत पण नाही. हे खाली कोण होते त्यांनी स्टोरी काय आहे? स्टोरी काय आहे? तर मग ते तसंच असं छोटी मुलगी होती म्हण. हा मग ते तिने कसं असं काय होतं मग ते म्हणायचं गुरं चारायला जायचं. आता कसं हे सगळं चार आहे म्हणजे मग असं गाय चारायला गेलं का मग ते ऐकायला कसं म्हणायचं ते बाबा मी येऊ का तुमच्या घरी. अशी छोटी मुलगी होती ती अशी राहणार शेतातूनच. मग ते असं
बोलू लागला घरच्या माणसाने रोज मला असं माझी छोटी मुलगी येते म्हणते येऊ का तर मग घरची माणसं म्हणू लागली मग या एक दिवस घेऊन बा घरी असं मग आणली त्याने एक दिवस घरी असं चल म्हणा मग ती म्हणायला नाही येऊ का मग म्हणा चल मग आणली घरी पण मग तिनं सांगितले मला असे जेवले ना भांडे ते भांडे उचलाय सांगू नको हा घरी आले तरी पण मग ती समाज छोटी होती मोठी झाली मोठी मग असं पाहुणे आले पहिला मग तिला मग आता पाहुणे आले मग त्या माणसांच्या लक्षातच नाही राहिलं तिला सांगे मग ते जेवण बिवणं झालं तिला भांडे उचलायला सांगितलं मग ती म्हणा उचलूच का तर म्हणा हा त्यांच्या लक्षातच नाही राहिलं मग तिनं उच्चारली भांडी अशी गोळा केली आणि अशी घरात जेवण होते ना दारात आले फेकून दिले तशीच निघून गेली आणि त्याच्यामुळे ते खालच्या बाबांनी वरती मंदिर हे केलं भारी एक नंबर. तर अशी ती स्टोरी होती कळसूबाईची. त्या आजीने आम्हाला समजावून सांगितलं, समजलं आम्हाला. थोडी त्यांची ॲक्सेंट वेगळी आहे त्यांच्या भाषेची, पण मस्त समजावून सांगितलं त्यांनी आम्हाला. आणि अजून बऱ्याच काही गोष्टी समजावल्या त्यांनी आम्हाला की ट्रेकिंगमध्ये काय आम्हाला गरज पडेल वगैरे. पाऊस पडायला सुरू झाला आहे आणि तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. एक सेकंड. इथे तुम्ही येणार असाल तर चांगले शूज घालून या ट्रेकिंगसाठी. आणि ही काठी घ्यायला विसरू नकात. ही तिकडे 20-30 रुपयाला काठी मिळते खाली कुठच्याही स्टोअरमधून. तुम्ही घेऊन टाका कारण याचा खूप सपोर्ट भेटतो चढायला. आणि रस्ते खूप हे आहेत. तुम्ही जर येताय ना पावसाळ्यात तर खूप स्लिपरी आहेत. थोडे पडण्याची शक्यता जास्त आहेत. किती जण पडले रे? 2 जणांचा फ्रॅक्चर झालेला आहे अशी बातमी आली. आताच 2 जण पडून त्यांचा फ्रॅक्चर झाला आहे. तर जास्त पडले असतील. आम्हाला काय ॲक्युरेट माहीत नाही किती जण पडले. तर शिड्या आल्यात. आणि हा व्ह्यू बघा. हो काय व्ह्यू आहे संस्कार. हां काय बोलतो. इथेच कॅम्प करूया असं वाटतंय झाडात. सगळ्याचं फळ भेटतंय. भेटणार सगळ्याचं अजून भेटणार. कधी आता आपण 1360 चढलोय. किती चढलोय? 1360 आणि टोटल 1646 आहे. काय वाटतं कधी पोहोचलो आपण आता? अजून किती वेळ लागेल? अर्ध्या पाऊण तास पोहोचू असं वाटतं. हा भाऊ फुल एनर्जी मध्ये आहेस रे. हाय कर हाय. तुला जरा कट करतो एडिट करून तुला. चल. तर आता अजून 30 मिनिट लागतील असं बोलतायत सगळे आम्हाला वरून येणारे. बघू आता किती वेळ लागतोय. खूप दमलोय आम्ही पण मजा तर खूप येते कारण इकडचे जे व्ह्यूज आहेत ना लाईफ टाईममध्ये पहिल्यांदा बघितलेत आणि वाटत नाही परत कधी बघायला मिळतील. बघा फक्त धुक्याशिवाय काही नाही. चल पोचलो फायनली गाईस. मला काय दिसत नाही यार. काय माहिती गोप्रोत दिसतंय की नाही. भावा स्वर्ग वाटतंय स्वर्ग. संस्कार हॅलो दादा. फायनल स्टेप्स गाईस. पोचलो आपण कळसूबाईच्या पीकवर पोचलो आपण फायनली. थोडंसं बाकी आहे, फक्त थोडंसं बाकी आहे. संस्कार भावा साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. ये वर ये. तर गाईस आता आम्ही फायनली पोचलो आहे वरती. हे समोर मंदिर आहे. आणि किती मीटर? 1600 नाही भाई, 2 पेक्षा जास्तच आहे. नाही 1600 काहीतरी.
आणि दर्शन फायनली झालंय. आता दर्शन झालं आहे आमचं कम्प्लीट. डायरेक्ट उद्या सकाळी 7 वाजता ना, किती सॉरी 4 वाजता आंबोली 4 वाजता भेटू. एकाच मध्ये 5 जण झोपलो आम्ही. हे लाईट लाव ना. हे काय करताय? सगळे कसे झोपले अजून एक हा बस त्या साईडला कर, त्या साईडला नाही हे थांब ना इकडे पाय कोणाचे आहेत नुसते? बोचे दिसतात नुसते. चिपकले बेकार थंडी आहे इथे वरती. जाम बसलो आहे. यांना थंडी वाजते. या लोकांनी काय आणलं नाही स्वेटर वगैरे. हे मला ते दाखव की. काय तुला दाखवलं? हा चालेल. नाही बस झालं. नेक्स्ट टाइम येताना जास्त कपडे घेऊन या. तुम्ही येणार असाल इथे तर स्वेटर घेऊन या कंपल्सरी. आणि पावसाळी सीझन असेल तर तुम्ही जाड रेनकोट घ्या. जाड रेनकोट, कारण इथे खूप पाऊस लागतो. वरती धुकं खूप असतं. आणि काय बोलू शकत नाही तुम्हाला. जी आम्ही फिलिंग इथे आता करतोय ना, एक्सपिरियन्स बेकार. गेली 1 तास थांबलोय. अरे हां 1 तास वाट बघतोय इथे आम्ही. हे जी लोक आहेत ना इथली, हे जिवंत मावळे आहेत. हे जे काम करतात ते काम करणार का? कठीण काम आहे. आता आम्ही पोचू खाली. ऑलमोस्ट 10 मिनिटाचा रस्ता राहिला आहे. गोबरूमध्ये चार्जिंग कमी होती म्हणून बोललो ब्लॉगला एंड करूया. आणि एवढंच सांगेन आता की आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त प्लॅन करा आणि एक्झिक्यूट करा. सगळे चाललो आता आम्ही. रस्ते पण बेकार आहेत. काहीच संस्कार संस्कार आता एंड करेल ब्लॉगला. नो हिंदी, ओनली मराठी. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत बघताय तर फुल इज्जत. तुमच्यासारखा कोण नाही. यांचे तोबडे तुम्ही इथपर्यंत बघताय तर तुम्हाला मानला पाहिजे. तुम्ही खूप वेळे आहात भावांनो. आता पडणार होतो. तुम्ही खूप वेळे आहात आमच्यासारख्या लोकांना बघताय. पण ठीक आहे, असेच बघत राहा. आणि पुढचा ब्लॉग कधी येईल माहीत नाही, पण नक्कीच आम्ही खूप प्रयत्न करू की लवकरात लवकर येईल. आणि सगळ्यांना खूप प्रेम, तुम्हाला पण. आणि या सगळ्यांना पण खूप प्रेम. चला हेमांगला पण बोलवा. चला हेमांग, तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही आम्हाला काय नाही बोलायचं. मजा आली. तुमचा एक्सपिरियन्स. गाईस अरे पकडणार. बाय बाय.